हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत असाल. तर जसं की आपल्या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला समजले आपण आज कुठल्या विषयावर बोलणार आहोत. खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी असतात ज्यांना लवकर प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करतात, त्यांना लवकर प्रेग्नन्सी पाहिजे असते. त्यांच्या मनात खूप सारे प्रश्न असतात की नेमकं मी काय केलं पाहिजे, मी खाऊ काय, मी काय व्यायाम करू, मी कसं करू, काय अशा टिप्स असतील जेणेकरून मला खूप कमी वेळामध्ये माझी प्रेग्नन्सी कन्सीव्ह होईल आणि मला लवकर गुड न्यूज भेटेल. खूप साऱ्या मैत्रिणींमध्ये असे प्रश्न असतातच. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खास. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी याच्यात 2-3 टिप्स सांगते, त्यासुद्धा तुम्ही जर फॉलो केल्या आणि हा व्हिडिओ जर फॉलो केला तर नक्कीच पुढील 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच दिवस गेल्याशिवाय राहणार नाही. तर चला आपण आता व्हिडिओला सुरू करूयात. तर जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत असता तेव्हा तुम्हाला कुठंतरी असं वाटतं की आपण लवकर आई झालं पाहिजे, लवकर आपल्याकडं पण एक गुड न्यूज आली पाहिजे, आपलं बाळ आपल्या हातात आलं पाहिजे. तर या गोष्टीसाठी आपल्याला अगोदरच तयारी करावी लागते. कारण असं नाही की आपण आता प्लॅन करायचं म्हटलं आणि लगेच कोणाला होतं, पण कोणाला वेळ लागतो. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आहार, आपलं डाएट. आपलं डाएट कसं असलं पाहिजे? तर आपलं डाएट हे खूप चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये जंक फूड खूप कमी असलं पाहिजे. म्हणजे नाहीच्या बराबर आहे. जर तुम्ही खरंच डेस्परेटली जर प्रेग्नन्सीसाठी ट्राय करताय, सिरियसली ट्राय करताय, लवकर तुम्हाला बाळ पाहिजे, तर तुम्ही बाहेरचं जे खाणं आहे, मैदा आहे, साखर आहे, ह्या सगळ्या गोष्टी बंद करा. कमी म्हणण्यापेक्षा मी बंदच म्हणेल, कारण लवकर रिझल्ट पाहिजे तुम्हाला, तर एवढं तर तुम्हाला त्याग करावाच लागेल. तर हे बाहेरचं खाणं पहिलं बंद करायचं आहे आपल्याला. गोड बंद करायचं आहे, जंक फूड बंद करायचं आहे, चायनीज पदार्थ जे काय बाहेरचं असतं ते आपल्याला बंद करायचं आहे थोड्या दिवसासाठी. आणि आपल्या आहारात किंवा आपलं जे जेवणाचं ताट असतं त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा ही वाढवायची आहे. आता प्रश्न पडतो की प्रोटीन नेमकं भेटतं कशातून? तर तुम्ही जर गुगलला टाकलं प्रोटीन रिच डाएट तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी येतील, तर त्या तुम्ही फॉलो करू शकता. तरी मी सांगते, हिरव्या मुगाचं प्रमाण तुम्ही तुमच्या जेवणात वाढवा. बीट आहे, सकाळी बीटाचा एक ज्यूस करून प्या, एक ग्लासभर. त्याच्याने सुद्धा तुमचं रक्त जे आहे ते वाढण्यास मदत होतं, हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होतं आणि ते पण एक प्रेग्नन्सीसाठी छान तुम्हाला उपयुक्त ठरतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटीनचा इंटेक वाढवायचा. जसं मी सांगितलं, डाळी खा खूप साऱ्या. मसूर आहे, राजमा आहे, आपली तूर, मूग, खूप साऱ्या आपल्या महाराष्ट्रीयन डाळी आहेत, त्या तुम्ही खाऊ शकता. त्यासुद्धा खूप जास्त तुम्हाला उपयुक्त ठरतील. अंडी जर तुम्ही खात असाल तर अंडी खा रोज 2 उकडून. त्याच्याने सुद्धा प्रेग्नन्सीसाठी खूप मदत होते. हिरव्या पालेभाज्यांचा सगळ्यात जास्त उपयोग करा. त्याच्यात पालक आहे, पालकचं सूप, किंवा तुम्हाला जशा प्रकारे पालक तुम्हाला पोटात घालायची आहे किंवा खायची आहे तसं तुम्ही खाऊ शकता. म्हणजे भजी वगैरे तो प्रकार सोडून तुम्ही अशा दुसऱ्या गोष्टी ट्राय करू शकता. परत बेसनाचा चिला असतो, बेसनाचं त्या गोष्टी खा, त्याच्याने सुद्धा भरपूर प्रोटीन भेटतं. पनीर आहे, पनीर खाऊ शकता. साखर तुम्हाला बंद करायची आहे. चहा खूप कमी तुम्ही घेऊ शकता, 1 हात 2 दिवसातून. गुळाचा घेतला तर उत्तम. आणि सीड्स असतात आपल्याकडे, 3-4 प्रकारच्या सीड्स असतात. म्हणजे पंपकिन सीड असते, भोपळ्याची बी असते. तुम्ही जर सीड्स सायकलिंग किंवा सीड म्हणून टाकलं गुगलवर तर तुम्हाला तिथं भेटून जाईल. तीळ असतं, सनफ्लॉवर सीड, सूर्यफुलाची बी असते, जवस असतं. जवसाचं चटणी किंवा जवस कशा पण माध्यमातून तुम्ही तुमच्या आहारात तुम्ही ॲड करू शकता, जेणेकरून तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं त्याची कमतरता पडणार नाही. आणि कधी पण जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी ट्राय करायची आहे किंवा तुम्हाला लवकर प्रेग्नन्सी पाहिजे,
त्याच्यासाठी तुम्ही एक डॉक्टरला व्हिजिट करा. ते तुम्हाला आयर्न फॉलिक ॲसिड ज्या असतात त्या प्रेग्नन्सीसाठी खूप महत्त्वाचे असतात. तर त्याचे ते तुम्हाला सप्लिमेंट देतील किंवा त्याचे ते गोळ्या औषध देतील. ते तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला खूप चांगला त्याचा पण रिझल्ट दिसेल आणि लवकर गर्भधारणा होईल. तर सगळ्यात अगोदर हेच होतं, आहारामध्ये बदल करा आणि ज्युसेसचं प्रमाण वाढवा. सगळ्यात महत्त्वाचं विटॅमिन सी हे खूप महत्त्वाचं असतं प्रेग्नन्सीसाठी. जे तुम्हाला लिंबू असतो आपला, लिंबाचं पाणी प्या तुम्ही, किंवा संत्री आहे, मोसंबी आहे, ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला विटॅमिन सी भेटतं. आवळा आहे, ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी लागतात त्याची मात्रा किंवा ती परिपूर्ण होऊन तुम्हाला हेल्दी प्रेग्नन्सी राहील. दुसरी गोष्ट, तुम्हाला ॲक्टिव्ह राहायचं आहे. ॲक्टिव्ह राहणं म्हणजे काय, तर तुम्ही काही पण कुठल्या पण प्रकारचा एक व्यायाम करू शकता, ज्याच्यामध्ये डान्स आहे, योगासन आहे, वॉकिंग आहे. सकाळी संध्याकाळ दोन्ही टाईम जर 45 मिनिट्स तुम्ही वॉकिंग केली, चालले तुम्ही 40-45 मिनिट, तोसुद्धा एक खूप चांगला प्रकारचा व्यायाम आहे. योगा करू शकता. जिम, जर तुम्ही जिमचे प्रेमी आहात, जिम आवडतं तुम्हाला करायला, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तर ह्या अशा बारीक सारीक गोष्टी आहेत, ज्या जर तुम्ही तुमच्या चेंज केल्या रोजच्या दैनंदिन जीवनात, तुम्हाला खूप चांगला फरक पडू शकतो. कारण आपण असं म्हणतो की आम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतो आहे, राहतच नाही आहे आणि तुम्हाला बदल पण नाही करायचे तुमच्यामध्ये. जे आहे ते जर तुमचं चाललं असेल तर ह्या गोष्टी थोड्या अवघड जातील. म्हणून आजपासूनच तुमच्या हॅबिट्स किंवा तुमच्या ज्या सवयी आहेत त्या बदला. टेन्शन ही खूप सगळ्यात जास्त इफेक्ट देणारी गोष्ट आहे. टेन्शन असल्यासुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही. तर तुम्ही टेन्शन फ्री राहा. कुठं तुम्हाला जिथं तुमचं मन गुंतत असेल किंवा तुम्हाला आनंद भेटत असेल अशा गोष्टी करा. ह्या सगळ्या गोष्टी करून सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ओव्ह्युलेशन ट्रॅक करा. ओव्ह्युलेशन ट्रॅक कसं करायचं याच्यावर सुद्धा आपला व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघू शकता. ओव्ह्युलेशन कधी होतं, नेमकं काय असतं ओव्ह्युलेशन म्हणजे नेमकं असं असतं की तुमची प्रेग्नन्सी राहण्यासाठीचा तो एक दिवस असतो. म्हणजे जर तुम्ही महिन्याचे 30चे 30 दिवस जर कॉन्टॅक्ट ठेवत असाल, फिजिकल राहत असाल आणि फक्त त्याच दिवशी जर मिस केलं किंवा त्याच्या जवळपास मिस केलं त्या दिवसाच्या, तर प्रेग्नन्सी राहणं खूप अवघड आहे. कारण आपल्या शरीरातून स्त्रीबीज फक्त त्या दिवशी फुटतं, त्याला ओव्ह्युलेशन डे म्हणतात. आणि ह्या स्त्रीबीजाचं आयुष्य फक्त 12 ते 24 तास असतं. म्हणजे तुम्ही इथं विचार करू शकता तुम्हाला किती फास्ट गोष्टी करायच्या आहेत आणि किती फास्ट गोष्टी होतात. ते 12 ते 24 तासानंतर ते जे स्त्रीबीज असतं ते ॲक्टिव्ह राहत नाही, ते डिजनरेट होतं आणि तुम्हाला पुढची पाळी येते. तर हा ओव्ह्युलेशनचा पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर जाऊन. ह्याच्याने पण तुम्हाला खूप फायदा होईल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ट्राय करा आणि नक्की तुम्हाला प्रेग्नन्सी राहील. पुढच्या 3 महिन्यातच तुम्हाला प्रेग्नन्सी राहील. ह्यात जर 3-4 महिने जर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर. आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगायला विसरू नका की आम्ही कन्सीव्ह केलेला आहे, आम्हाला गर्भधारणा झालेली आहे. मला खूप जास्त आनंद होतो ह्या गोष्टी ऐकून पाहून की कोणाला तरी आपल्या व्हिडिओचा उपयोग होत आहे, त्यांच्या गोष्टी सॉल्व्ह होत आहेत. तर हाच होता आपला आजच्या व्हिडिओचा विषय. मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडासा तरी माहितीचा वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, खूप खूप शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण परत भेटूयात एक नवीन आपल्या प्रेग्नन्सीच्या विषयासोबत, अशाच आपल्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.